हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सर्व तुमच्या एडिगोतामध्ये स्वागत करतो। आज आपण बघणार आहे नेक्स्ट पार्ट सर्कल्सचा। आता सर्कल्स या चॅप्टरमध्ये दोन पार्ट उरलेले आहेत, ठीक आहे। दोन लास्ट पार्ट, हा एक पार्ट असणार आहे आणि पुढचा एक पार्ट असणार। तर आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे थेरम ऑफ, आज एक थेरम बघणार आहे, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंड। थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंड म्हणजे टँजंट आणि सिकेंड मधला जो अँगल आहे त्यासाठी आपण एक थेरम बघणार आहे। सो लेट्स सी व्हाट डज द थेरम सेज। द थेरम सेज दैट if an angle has its vertex on the circle, if an angle has its vertex on the circle and its one side touches the circle and the other intersects the circle in one more point, म्हणजे ते काय म्हणते, थेरम काय म्हणते नीट ऐका। इफ एन अँगल हॅज इट्स वर्टेक्स ऑन दी सर्कल, म्हणजे जो अँगलचा वर्टेक्स असतो, ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं बरेच दिवस अगोदर, हा जर अँगल असेल तर हा त्याचा वर्टेक्स असतो। तर हा जर वर्टेक्स आहे, हा जर सर्कल वरती असेल, इफ दी वर्टेक्स ऑफ द अँगल इज ऑन द सर्कल एंड इट्स वन साइड टचेस द सर्कल अँड द अदर इंटरसेक्ट द सर्कल, एक सर्कलला टच करतोय, इथं टच करतोय आणि दुसरा जो आहे तो इंटरसेक्ट करतोय, then the measure of the angle is half the measure of its intercepted arc, then the measure of the angle is half the measure of the intercepted arc। आता या केस मध्ये, in this case what is the intercepted arc? Intercepted arc is ADB, ADB हा intercepted arc आहे। तर त्यांचं काय म्हणणं आहे थेरमचा, हा जो अँगल असणार आहे हा हाफ असणार आहे, कशाचा हाफ, या इंटरसेप्टेड आर्क ADB चा, ठीक आहे। कुठला अँगल, अँगल ABC, ठीक आहे। यामध्ये तीन केसेस आहेत, ह्यामध्ये तीन केसेस आहेत। वी विल सी दी फर्स्ट केस, ठीक आहे। आता आपण फर्स्ट केस बघू, ठीक आहे। त्यानंतर गिवन काय दिले, लेट अँगल ABC बी एन अँगल वेअर वर्टेक्स B लाइज ऑन द सर्कल, वर्टेक्स B लाइज ऑन द सर्कल विथ सेंटर M, सेंटर M, ठीक आहे। त्यानंतर दिले इट साइड BC टचेस द सर्कल ॲट B, BC टचेस द सर्कल ॲट B and side BA intersect the circle at A, BA intersects the circle at A। कळलं इथपर्यंत? आर्क ADB is intercepted by ABC, सांगितलं होतं ADB हा ABC ने इंटरसेप्ट झालेला आहे। कळलं गिवन काय, सिंपल। आता आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, ABC अँगल ABC इज हाफ ऑफ मेजर अँगल ADB, म्हणजे ABC हा अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB, एवढं प्रूफ करायचं आहे, ठीक आहे, काही अवघड नाही। फॉर दिस फर्स्ट केस वी विल सी व्हाट इज द प्रूफ। इन द फिगर द सेंटर M लाइज ऑन दी आर्म BA, म्हणजे BA एक आर्म आहे अँगलचा आहे, त्या BA आर्म वरती सेंटर M लाय करतो, हा फर्स्ट स्टेटमेंट आहे। त्यानंतर अँगल ABC इज इक्वल्स टू MBC इज इक्वल्स टू 90, अँगल ABC इज इक्वल्स टू अँगल MBC इज इक्वल्स टू 90, कशावरून, टँजंट थेरम फर्स्ट लेक्चर मध्ये शिकवलं होतं, ठीक आहे। टँजंट जो आहे तो नेहमी परपेंडिक्युलर असतो रेडियसला, सो टँजंट थेरमनी ABC आणि MBC हा 90 आले, ठीक आहे, म्हणजेच हे आपल्याला 90 आलेलं आहे, ठीक आहे, इथपर्यंत कळलं, ओके। त्यानंतर आर्क ADB इज अ सेमी सर्कल। आता याला इक्वेशन 1 कन्सिडर करा तुम्ही, हा जो 90 डिग्री आला याला इक्वेशन 1 कन्सिडर करा। आर्क ADB इज अ सेमी सर्कल, आर्क ADB इज अ सेमी सर्कल, का, कारण की आपण इथं आता 90 डिग्री झालाय, ठीक आहे, मग हा सेमी सर्कल असणार आहे, ओके। देयरफॉर मेजर आर्क ADB इज 180, मग हा जर सेमी सर्कल आहे तर सेमी सर्कलचं मेजर किती असतो, ऑब्वियसली दी मेजर सेमी सर्कल इज 180 डिग्री, सो सेमी सर्कल असल्यामुळे ह्याचा मेजर किती आलाय, 180 डिग्री आलाय। सो डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क ह्याच्यावरून आपल्याला 180 आलाय। वी विल कन्सिडर दिस एज इक्वेशन 2, ठीक आहे। इक्वेशन 1 मध्ये आपण सांगितलं टँजंट थेरम 90 आहे, इक्वेशन 2 मध्ये आपण मेजर ऑफ आर्क ने सांगितलं हे 180 आहे। इफ वी कंपेअर दीज टू इक्वेशन 1 and 2, फ्रॉम 1 and 2 व्हॉट वी कन्क्लूड दॅट ABC इज हाफ ऑफ ADB, कारण की ABC 90 डिग्री आलाय आणि ADB हा 180 डिग्री आलाय, ठीक आहे। मग या दोन गोष्टीवरून काय कळतं आपल्याला की अँगल ABC इज हाफ ऑफ मेजर ऑफ ADB, मेजर आर्क ADB, कळलं। दिस वॉज दी फर्स्ट केस। नाउ वी विल सी दी सेकंड केस, ओके। सो नाउ वी विल कन्सिडर दी सेकंड केस। सेकंड केसचा डायग्राम इथे दिलेला आहे, ठीक आहे। सेकंड केस मध्ये आता काय दिलंय तुमचं, M जो आहे तो एक्सटिरियर आहे। आता तुमचा जो M पॉइंट होता तो आर्म वरती होता, ठीक आहे, वन ऑफ द आर्म ऑफ द अँगल। आता M जो आहे तो एक्सटिरियर आलाय, अँगल ABC च्या एक्सटिरियर आलाय। सो लेट्स सी व्हाट डज द प्रूफ सेज। इन फिगर M लाइज इन द एक्सटिरियर ऑफ अँगल ABC, ABC च्या एक्सटिरियरला M राहतोय, ठीक आहे। छोटासा कन्स्ट्रक्शन केलंय, MA इज इक्वल्स टू MB, जे की रेडियस असणार आहे तुमचा MA, MB तुमचा रेडियस असणार आहे, ठीक आहे। नाव अँगल MBA इज इक्वल्स टू MAB। आता बघा अँगल MBA हा अँगल आणि MAB हा अँगल इक्वल आहेत, का बरं इक्वल आहेत,
हे दोन साइड आता ट्रायंगल AMB, कन्सिडर ट्रायंगल AMB. या ट्रायंगलमध्ये MA आणि MB बोथ ऑफ द साइड्स आर सेम. जेव्हा कुठल्याही ट्रायंगल मध्ये दोन साइड सेम असतात then that triangle is said to be isosceles triangle. Now if two sides are equal in isosceles triangle then their corresponding angles are also equal. म्हणजे जर हे दोन साइड इक्वल आहेत तर MAB and MBA हे दोन्ही अँगल सुद्धा इक्वल असणार आहे आणि मी त्यांना काय कन्सिडर केलंय, x कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. आणि अँगल ABC ला y, अँगल ABC ला y कन्सिडर केले. इथपर्यंत कळालं. नेक्स्ट स्टेप बघू काय लिहिलंय. नेक्स्ट स्टेप दिले अँगल AMB इज इक्वल्स टू 180 मायनस x प्लस x. आता जर आपल्याला हा अँगल काढायचा असेल अँगल AMB तर काय येणार आहे 180 मायनस x प्लस x. का बरं? कारण की अँगल सम प्रॉपर्टी काय म्हणतात, सगळे सम अँगलची सम एका ट्रायंगल मधले 180 असणार आहे. सो हा अँगल इज इक्वल्स टू काय असणार आहे 180 मायनस दिस टू अँगल म्हणजे 180 मायनस x प्लस x म्हणजेच 180 मायनस 2x. सो 180 मायनस 2x आला तुमचा अँगल AMB. ठीक आहे. आणि जो MBC अँगल MBC आहे, अँगल MBC आहे तो काय आहे बघू चला. अँगल MBC सगळ्यात पहिले 90 डिग्री आहे. MBC 90 टँजंट थेरम. ठीक आहे. बट MBC कसा फॉर्म होतोय, अँगल MBA प्लस अँगल ABC बरोबर आहे. MBC कसं फॉर्म होतोय MBA प्लस ABC म्हणजे x प्लस y. सो मी तर लिहिलंय MBC इज इक्वल्स टू MBA प्लस ABC. ठीक आहे. ठीक आहे. मग x प्लस y झाले ते काय झाले अँगल x प्लस अँगल y. इथपर्यंत कळालं. पुढची स्टेप दिली आहे therefore x प्लस y इज इक्वल्स टू 90. आता MBC तर 90 आहे टँजंट थेरमने. सो x प्लस y इज इक्वल्स टू किती आला 90 आला. ना आता आपल्याला इथे x प्लस y 90 भेटलाय. सो वी हॅड सिम्पली मल्टिप्लाइड दिस इक्वेशन बाय 2 म्हणजे 2 ने या इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यावर काय भेटणार आहे 2x प्लस 2y इज इक्वल्स टू 180. x प्लस y इज इक्वल्स टू 90. सो 2x प्लस 2y इज इक्वल्स टू 180. कळालं इथपर्यंत. याला इक्वेशन 1 कन्सिडर करा. आता इन ट्रायंगल AMB काय इन ट्रायंगल AMB 2x प्लस AMB इज इक्वल्स टू 180. अँगल सम प्रॉपर्टी दिस इज अँगल सम प्रॉपर्टी x प्लस दिस अँगल इज इक्वल्स टू 180. मग 2x प्लस अँगल AMB इज इक्वल्स टू 180. दिस इज इक्वेशन 2. कन्सिडर दिस एज इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 मध्ये पण इक्वल टू 180 आहे, इक्वेशन 1 मध्ये पण इक्वल टू 180 आहे. सिम्पली आपण या दोन इक्वेशन्सला इक्वेट केले. काय भेटलं आपल्याला 2x प्लस 2y इकडचा इज इक्वल्स टू 2x प्लस अँगल AMB. कळाला. 180 सेम होते म्हणून इक्वेट केले. मग हे दोन आले 2x प्लस 2y इज इक्वल्स टू 2x प्लस अँगल AMB. नाउ फ्रॉम दिस इक्वेशन 2x कॅन्सल आउट होणार कारण की सेम आहेत. तर काय भेटलं आपल्याला 2y इज इक्वल्स टू अँगल AMB. इफ 2y इज इक्वल्स टू AMB देन y इज इक्वल्स टू हाफ ऑफ अँगल AMB. y इज इक्वल्स टू हाफ ऑफ अँगल AMB. नाउ सी द डायग्राम प्रॉपरली. ऑब्झर्व द डायग्राम. अँगल y कुठला आहे अँगल ABC. y इज अँगल ABC. सो y च्या जागी मी लिहिलं अँगल ABC इज हाफ ऑफ अँगल AMB. अँगल AMB चा हाफ आहे कोण अँगल ABC. इथपर्यंत कळालं. ठीक आहे. आता AMB या अँगलचा मेजर आर्क कुठला आहे, या अँगलचा मेजर आर्क कुठला आहे, आर्क कुठला आहे त्या अँगलचा करस्पॉन्डिंग आर्क ADB बरोबर आहे. मग मी AMB च्या जागी लिहिलं हाफ ऑफ मेजर आर्क ADB अँड वी हॅव प्रूव्ड जे आपल्याला टू प्रूव्ह करायचं होतं सेकंड केस मध्ये. ठीक आहे. नाउ विल सी दी थर्ड केस. ओके. सो नाउ विल कन्सिडर दी थर्ड केस. दिस इज द डायग्राम ऑफ थर्ड केस. In third case you can see point M. Now point M is in the interior of angle ABC. सगळ्यात पहिल्या केसमध्ये point M was in the arm of the angle ABC. In second case point M was in the exterior of angle ABC. Now point M is in the interior of angle ABC. कळलं. What does the proof says? M is in the interior of the point angle ABC and ray EB is opposite to ray BC. म्हणजे हा जो रे EB आहे हा रे BC च्या अपोजिट आहे हे पण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सो अँगल ABE हा अॅक्यूट अँगल म्हणजे हा अँगल इज इक्वल्स टू काय आहे हाफ ऑफ मेजर आर्क AFB. हाफ ऑफ मेजर आर्क AFB. आता जस्ट सेकंड केसमध्ये हेच प्रूफ केलं होतं आपण बरोबर आहे. फक्त ते या साईडला होतं. ठीक आहे. आता आपण या साईडला बघितलंय. त्यानंतर हे आपल्याला कंडिशन आली ABE अँगल AB इज इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर अँगल AFB. कळालं इथपर्यंत. त्याची पुढची स्टेप AB ला कसं लिहू शकतो आपण अँगल 180 मायनस ABC. 180 मायनस अँगल ABC लिनियर पेअर आहेत दोन्ही पण.
अँगल ABC अँड अँगल ABE लिनियर पेअर आहेत. ठीक आहे, मग ABE ला आपण 180 मायनस ABC लिहू शकतो. इथे लिहिलं मी इज इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर आर्क AFB. हाफ ऑफ मेजर आर्क AFB. आता विचार करा AFB ला कसं आपण लिहू शकतो, हा पूर्ण 360 आहे सर्कलचा मेजर. सो AFB इज इक्वल्स टू किती येणार आहे, पूर्ण 360 मायनस ADB. हा आर्क ADB बरोबर आहे. सो इथं लिहिलं मी हाफ ऑफ 360 मायनस मेजर आर्क ADB. नाव वी हॅव मल्टिप्लाइड दिस हाफ इनसाइड द ब्रॅकेट. काय भेटलं आपल्याला, 180 मायनस हाफ ऑफ मेजर आर्क ADB. 180 मायनस हाफ ऑफ मेजर आर्क ADB. नाव 180 दोन्ही साईडला सेम आहेत, कॅन्सल आउट होतील. मग आपल्याला काय भेटणार आहे, मायनस ऑफ अँगल ABC इज इक्वल्स टू मायनस ऑफ हाफ मेजर आर्क ADB. ठीक आहे, अगेन मायनस कॅन्सल आउट होऊन जाईल. काय राहिलं आपल्याला, हाफ अँगल ABC इज इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर अँगल ADB विच इज द रिक्वायर्ड प्रूफ. याचाच अर्थ आपण तिन्ही केसमध्ये इन द 3 ऑफ द केसेस वी हॅव प्रूव्ड दॅट अँगल ABC इज इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर आर्क ADB. कळलं तुम्हाला, तो हा होता तुमचा प्रूफ, थिअरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंड. ठीक आहे, नाव विल सी दी कन्वर्सचं स्टेटमेंट आहे तेवढं सांगतो आणि हा पार्ट इथंच थांबून देऊया आपण. ओके, सो लेट सी द कन्वर्स ऑफ थिअरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट्स अँड सिकेंड. सो व्हॉट डज द थिअरम सेज दॅट, कन्वर्स म्हणजे एक्झॅक्टली उलटा आहे, एवढं समजून घ्या. कन्वर्स थिअरम काय म्हणतो, अ लाईन इज ड्रॉन फ्रॉम वन एंड ऑफ द कॉर्ड. A line is drawn from the one end of the chord of a circle, and if the angle between the chord and the line is half of the measure of the arc intercepted by that angle, then that line is tangent to the circle. म्हणजे समजा हे कॉर्ड आहे, PQ is a chord of circle माहिती आहे, तर ते काय म्हणते वन एंड ऑफ द कॉर्ड म्हणजे Q पासून जर एक लाईन काढली आहे, जर मी ही TR लाईन Q पासून काढलेली आहे आणि हे जे अँगल फॉर्म होते PQR ह्या लाईन आणि या कॉर्डमध्ये, जर हा अँगल हा हाफ असणार आहे. कशाचा हाफ असणार आहे, हा इंटरसेप्टेड आर्कचा PSQचा. जर या PSQचा हाफ असणार आहे तर ही जी लाईन आहे TR ही काय आहे, टँजंट टू द सर्कल. TR विल बी टँजंट टू द सर्कल. एक्सप्रेशन कसं देणार आहे, इफ अँगल PQR इज हाफ ऑफ आर्क PSQ. PQR जर PSQ आर्कचा हाफ असणार आहे, और अँगल PQT हा अँगल कशाचा हाफ असणार आहे, आर्क PUQ म्हणजे PUQ हा जो मेजर आर्क आहे ह्याचा जर हाफ असेल, काय हाफ असणार आहे, PQT हा जर अँगल त्याचा हाफ असणार आहे, हा वाला अँगल, तर या दोन केसमध्ये काय होणार आहे, then line TR is a tangent to the circle. Then simply line TR is the tangent to the circle. कळलं. सो हे होतं कन्वर्स थिअरम. सो आजच्या पार्टमध्ये आपण इथेच थांबू. पुढचा पार्ट जो लास्ट असणार तो खूप इम्पॉर्टंट असेल, तर ते नका मिस करू. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून जावा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.